लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या विरोधात सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशी दाखल झाले असून उपोषणकर्त्यांनी पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। हे आरोप तपास अंतीच सिद्ध होतील, मात्र सध्या नागरिकांचा रोष प्रचंड वाढलेला दिसत आहे। लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्याबाहेर सुरू असलेले आमरण उपोषण आता अधिक तीव्र झालं आहे। गेल्या 2 दिवसांपासून उपोषणकर्ते पोलीस ठाण्याच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करीत आहेत। एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार, मनमानी, खोट्या केसेसची नोंद आणि नागरिकांवर दबाव टाकण्याचे प्रकार वाढले आहेत। नागरिकांनी विशेषतः पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। आरोप असे आहे की आरोपींकडनं पैसे घेऊन फिर्यादींवर खोटे गुन्हे नोंदविले जातात। हे आरोप तपासानंतरच सिद्ध होतील, परंतु आंदोलनकर्त्यांचा रोष प्रचंड वाढलेला आहे। चौरे यांनी ज्या ज्या ठिकाणी सेवा दिली आहे त्या प्रत्येक ठिकाणी नागरिकांकडनं अनेक तक्रारी आहेत। त्यांना तात्काळ निलंबित किंवा बडतर्फ करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। चौरे यांनी कथितरित्या कोट्यवधींची संपत्ती कमावल्याचा आरोप आहे। याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक स्थापन करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। महिलांवर व विद्यार्थ्यांवर नोंदविलेल्या खोट्या गुन्ह्यांची पुनर्तपासणी करण्यात यावी। उपोषणकर्ती राधिका पाटील यांचा गंभीर आरोप आहे की त्यांना रात्री 11 वाजता अटक करण्यात आली। हे थेट CRPC 46 चे उल्लंघन आहेत, ज्यात महिलेला सूर्यास्तानंतर अटक करण्यास मनाई आहे। त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। हे ड्यूटी आहे का तुमची? हे ड्यूटी आहे? आरोपी आहे, गुन्हा दाखल होतोय. तुम्ही ठरवतात का आरोपी कोण आहे ते? तो तक्रारदार बसलाय तुम्ही आतमध्ये. ठरवतात का? आरोपी बसले, तक्रारदार तुम्ही बसलाय ठरवतात का आरोपी कोण आहे ते? पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार बसलेला आहे, समजलं? आता तुम्ही PI म्हणून आहेत, PI ची भूमिका निभावायची, जास्त नाही बोलायचं. बाकीचं नाही सांगायचं. जास्त तुम्ही नाही बोलायचं. चला, मी केले टोटल फुटेज हातात, चला. मला सांगते काय राहतंय उलट बोलणं। मॅनेज होऊन नाटकं लावलेत। काय झाले, काय प्रकार घडला? उलट बोलते हरामखोराच्या बायकोला बोलल्यासारखं नालायक। सार्वजनिक ठिकाणी येऊन म्हणताय का? मॅडम एक मिनिट, लाईव्ह मी पण रेकॉर्ड केलंय। मला पण इथं कायदा माहिती आहे। मला इथं म्हणायचा अधिकार आहे का त्यांना इथं यायचा अधिकार नाही म्हणून? सार्वजनिक ठिकाणी ड्युटी करता, ड्युटीच्या पद्धतीने बोलायचं। हे ड्युटी आहे त्यांची। काय झालं व्यवस्थित सांगा। जे आरोपी आहेत ते सोडून यांनी फिर्यादीला आरोपी केले। हा, गुन्ह्याचे फोन आले की लगेच झाले का आम्ही आरोपी? फाडायचा ना मग गुन्हा, एवढा का बरं थांबलेत? उत्तर तर द्यावं लागेल, त्याच्याशिवाय मी नाही जाणार। या सर्व आरोपांमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याविषयी नागरिकांमध्ये संताप आहे। उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करू। लातूर एमआयडीसीत पोलीस जनतावाद अधिक धगधगतो आहे आणि प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढत आहे। आपण आहोत लातूर शहरातील गांधी चौकात। या ठिकाणी लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मनमानी कारभाराविरोधात आमरण उपोषण जे करत आहे ते राधिकाताई पाटील करत आहेत। नेमकं जाणून घ्या हे प्रकरण काय आहे। नेमकं आपण 2 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसला आहात, प्रकरण काय आहे? दादा, गेल्या 18 तारखेला घटना झाली जी की व्हायरल तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे की आम्ही 7 मुलींची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला गेलेलो। आमच्या कुठल्याही जी तक्रारीची मुलींची कसली दखल घेतली गेली ना। आम्ही 3ला गेलेलो, पण एखादा क्रिमिनल माइंडेड डॉक्टर यांच्यासाठी कसा उच्च घोषित झाला, जो की त्याच्या पैशापुढं म्हणजे लेकरांच्या भावना दिसल्या नाहीत त्याला। त्यांनी डायरेक्ट आम्हाला आरोपी घोषित केलं। मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की सर असं करू नका, लेकरांचं शैक्षणिक जीवन धोक्यात आणू नका। तरी तू बाहेर निघ, हिला काठीनं मारा रे। आणि म्हणजे या लेवलची लँग्वेज तुम्हाला म्हणजे सांगू कोणी शिवाय पण त्यांनी यूज केलेल्या आहेत। मी दुसरी रेकॉर्डिंग टाकली तुम्हाला। मग मला सांगा, एवढं झाल्यानंतर म्हणजे आम्ही का शांत बसायचं? माझ्या नजरेत तो PI नव्हता ज्यावेळेस मी त्याला बोलत होते। माझ्या नजरेत तो एक नालायक माणूस होता जो एका स्त्रीचा सन्मान ठेवू शकला नाही, म्हणून मी पण त्याला बोलले। त्यानंतर त्यांनी हे प्रकरण एवढं वैयक्तिक घेतलं की मला म्हणजे 6च्या नंतर महिलेला अटक करता येत नाही, पण त्यांनी मला 11 वाजायला अटक केली। म्हणजे मुळात पहिली चूक झाकण्यासाठी त्यांनी वारंवार दुसऱ्या चुका करत गेले। आणि त्यानंतर तर अटक केल्यानंतर त्यांनी मध्ये अशा पद्धतीने वागणूक दिली त्याला की एखाद्या आरोपीला तरी व्यवस्थित वागणूक दिली जात असेल। म्हणजे माझ्यासोबत 6 ते 7 आरोपी होते,
त्यांना सोडून फक्त माझा कॅमेरा चालू राहायचा. त्यानंतर मला कुणालाही भेटण्याची परमिशन नव्हती, माझ्या वकिलांना बोलण्याची परमिशन नव्हती. इव्हन मला पाणी दिलं गेलं नाही, आतरायला पांघरायला दिलं गेलं नाही. म्हणजे एक माझ्यासाठी म्हणजे एवढी लाजीर, म्हणजे मला एवढं लाजीरवाणी वाटलं की बाबा बाहेर एवढं आपण व्यवस्थित फिरतो, ओढणी काढून, म्हणजे ठीक आहे त्यांचा नियम असेल तो, पण ओढणी देखील काढून घेण्यात आली, जे की म्हणजे माझ्यासाठी तरी ते एकदम म्हणजे मला ते सहन झालं नाहीये. त्यानंतर त्यांनी माझी मासिक पाळी चालू असताना मला कसलंही मेडिकल दिलं नाहीये, वॉशरूमला जाऊ दिले नाहीये, माझे कपडे भरले होते तरी मला कपडे चेंज करू दिले नाहीत. म्हणजे यांना आई बहीण आहे का नाही माहिती नाही. अख्खा पोलीस स्टेशन मध्ये सगळे बाकी पोलीस सांगत होते असं करू नका, ती मॅडम आपल्याला कोऑपरेट करतात, कमीत कमी तेवढं तरी देखील तो ऐकलं नाही, कोणाचाच ऐकत नव्हता तो. म्हणजे बाकीच्या नाही त्याने तेवढं टॉर्चर केलं. त्याचबरोबर तो यायचा आणि डायरेक्टली म्हणायचा की 14 दिवसाचा PCR घेतून तुला दाखवते. ही कोणची विकृती झाली तुमची? म्हणजे या लेवलची भाषा तुमची. म्हणजे एक लेडीज सोबत जर तुम्हाला म्हणजे कसं राहायचं हे कळत नाही तर तुम्ही कशासाठी PI म्हणून बसलाय? गेल्या 18 तारखेनंतर अनेक घटना त्यांच्या समोर आलेल्या आहेत, ज्या की सगळ्या सर्वसामान्य व्यक्तीवर केलेल्या अन्यायाबाबतीत, ज्याच्यामध्ये महिला आहेत, काही मुली आहेत, विद्यार्थी आहेत, व्यापारी आहेत. ज्या लातूरला आई जगदंबा गोलाईसारखी औद्योगिक वसाहत लाभली आहे, त्याचबरोबर शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं पुण्यानंतर, त्या लातूरमध्ये जर विद्यार्थ्यांवर, व्यापाऱ्यांवर असे अन्याय केले जातील तर जे बाहेरचा व्यक्ती येऊन अन्याय करत असेल तर म्हणजे हे लातूरकर सहन करून घेणार नाही. आणि आज मी इथं जे बसले ते एक लातूरकर म्हणून बसले, कुठल्या पक्षाची म्हणून बसलेले नाही. कारण कुठल्याच व्यक्तीवर असा अन्याय झाला नाही पाहिजे. जर माझ्यासारख्या व्यक्तीवर असा अन्याय करत असतील तर मग सर्वसामान्यांची, तिथं गेलेल्यांची काय हाल असतील. आज कित्येक घटना आहेत, टोटल खोटे गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत, जे की आम्ही सगळे समोर काढलेले आहेत. आणि मला एवढंच म्हणायचंय की हे जो काही मानसिक विकृती असलेला समाधान चौरे आहे ना, याच्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करून याच्यावर SIT चौकशी बसवण्यात यावी. आणि मला याच्यावर FIR अपेक्षित आहे. माझ्यावर जो काही यांनी अन्याय केलाय मला FIR अपेक्षित आहे. आणि एवढं सगळं करून तो बडतर्फच झाला पाहिजे, कारण याला नोकरी करायचा अधिकार नाही. सध्या काय कारवाई झाली का नाही त्यांच्यावर? कारवाई सर बिनधास्त फिरतोय तो. म्हणजे किती सिस्टम करप्टेड आहे. DYSP पासून SP देखील करप्टेड झाला याच्यामध्ये. 6-6 लाख रुपयाचे हप्ते हे नालायक देतात. माझ्याकडे ह्याचे सगळे पुरावे आहेत. मला सांगा ना, म्हणजे आज एवढे गुन्हे त्याचे बाहेर आलेत तरी प्रशासन झोपेत आहे का? एक आम्हाला फोन आला नाही त्यांच्या चौकशीसाठी. म्हणजे सगळे मॅनेजर झाले ना सर. याला काय म्हणावं, काय म्हणावं.